राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महत्त्वाची सूचना सांगायची, नंतर आपल्या स्टोरीकडे जाऊ. ते वनौषधीसाठी संध्याकाळी 5 ते 9 ह्या वेळेत फोन करा. तुमच्यापर्यंत ती उपलब्ध होईल पोस्टाने. आणि पिनकोड हा व्यवस्थित द्या. पिनकोड जर चुकला तर प्रॉब्लेम येतोय, माघार येते परत आणि त्रास होतो, बाकी काय नाही. आजची जी स्टोरी आहे ना, ही तुमच्या आमच्या आयुष्यात जीवनात एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जीवन जगत असताना तुमच्या कधी कुठला टाईम येईल सांगता येत नाही. आणि न्यायव्यवस्था, प्रशासन ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं खातं आहे, त्याचं नाव आहे पोलीस डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन. हे खातं अनेक चांगले अधिकारी या खात्यात काही नाही. या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावलेली हे सुद्धा आपण बघितले. आत्ताच्या सध्याच्या डेटला, आत्ताच्या काळात आवर्जून उल्लेख करावा असे काही पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1 नंबर कार्यक्रम चाललेला आहे. कशाचा? गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी किंवा यांच्या जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यासाठी हे पोलीस प्रशासन काम करते. आता ध्यानात घ्या, मी अशा एका अधिकाऱ्याबद्दल तुम्हाला आज माहिती देतो. घटनेची सुरुवात कशी होती तुम्हाला सांगतो. अहिल्यानगर एक सद्गृहस्थ संध्याकाळी कामावून आल्यानंतर 6:30 वाजता आपल्या घरी बायकोला सांगितलं चहा आणवा. चहा घेत होते, थोडा TV लावला होता. मॅच चालू व्हायला अजून तासभर टाईम होता. त्यांनी डोकं लावलं, म्हणले मॅचचा टाईम आहे, काही वेळ जाईना, अर्धा पाऊण तास. तेवढ्याच त्यांच्या स्वतःच्या फोनची रिंग वाजली. आता सर्वसाधारण माणूस, नंबर तर काय ओळखीचा नाही, कारण ओळखीचा नंबर आपण लिहिलेला असतो बुवा, फीड केलेला. तसं काही नाही. नंबर आला आणि हॅलो, पुढून आवाज आला, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील बोलतोय. पोलिसाचा आवाज, तो खमकी, त्याच्यात कडकपणा येते. आता सर्वसामान्य माणूस लय गडबडून जातो, लक्षात घ्या. कारण पोलीस डिपार्टमेंट म्हणलं की त्यांना अटक, मग 3rd डिग्री, अमकं तमकं. पण ते कोणासाठी? जे गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी. सर्वसामान्य माणसाला सुद्धा लय भीती वाटते पोलिसाची. तसा आवाज आल्यावर पुढचा माणूस व्यवस्थितच बोलला. हा बोला की साहेब, तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तुम्हाला, तुमच्या पत्नीला, तुमच्या मुलांना, सगळ्यांना अटक मी करणार आहे. आता यांनाच कळलं नाही गुन्हा केव्हा झाला, कसं झाला भाऊ. आता कुणी गडबडून जातो आणि डोकं विचार करण्याची क्षमता माणसाची कमी होती. काय झालं साहेब, काय झालं ते तुम्हाला नंतर कळेल, पण तुम्हाला एक संधी देतो मी. ही जर सेटलमेंट करायची असेल, मिटवायचं असेल, तर 5 लाख रुपये तुम्हाला द्यावं लागतील. 5 लाख दिले तर मी सगळा रफादफा करून टाकतो विषय. ही तर गडबडली बा, हे सद्गृहस्थ. काय करावा, काय नाही, काय करावं, काय करणं. बायकोचा विचार घेतला, आपला गुन्हा केव्हा केला बा, आणि ते 5 लाख मागतात बा, राहुल पाटील आहेत बा. मग दोघांच्या विचार विनिमयाने असं ठरलं. सर्वसामान्य माणूस गडबडून जातो अशा वेळेस, की आपण आपले पाहुणे रावळे सगळ्यांना, कोणा जवळच्यांना सांगू आणि आपण आपला डिजिटल विभाग जो असतो तिथं नोंद, ही तक्रार देऊ. असा फोन येतोय, राहुल पाटील पोलीस निरीक्षक, ते आम्हाला म्हणले अटक करणार आहे, 5 लाख द्या. आता पोलिसांना, जे ओरिजिनल पोलीस आहेत, यांना ही गोष्ट काय नवीन नाही. त्यांना माहिती आहे की ह्या जगामध्ये पैसा कमावण्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी अनेक लोक कार्यरत आहेत. आणि ह्यांना कसं धरायचं ते पोलिसांना चांगलं माहिती आहे. त्यासाठी पोलिसांच्या सायबर सेल हा विशिष्ट जे प्रकार आहे तो अस्तित्वात, त्यासाठी काम करतो. अहिल्यानगर जिल्ह्याचे SP पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे इतका खतरनाक माणूस आहे, इतका म्हणजे न्यायप्रिय आहेच, पण प्रशासनावर त्यांचं त्या यंत्रणेवर लक्ष आहे आणि सर्वसामान्याच्या अडीअडचणीला जाऊन जाणार माणूस आणि कडक शिस्तीचे असे ते अधिकारी. हे सोमनाथ गार्गे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकत असा, अधीक्षक आहेत आता अहिल्यानगरला. त्यांच्यापर्यंत विषय गेला की त्यांनी लगेच सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, तो नंबरच्या विरुद्ध.
बरं करून द्या. आणि आदरणीय सोमनाथ गारगे साहेबांनी सूचना PI सागर डिकले यांना दिली आणि त्यांची टीम होती बरोबर. त्यांना सांगितलं याला पकडायचं. ते सायबर सेलकडून त्यांना काही विशिष्ट मार्गदर्शन, ते नंबर होता ना, ते परत तास 2 तासांनी आला. त्यांनी परत पोलीस यंत्रणेने ते लक्षात घेतला. कोण बुवा राहुल पाटील आहे आणि काय करतोय ते पोलिसांना सगळं माहिती असतं. फक्त कसं आहे, त्यांना ते आरोपी ताब्यात घेऊस्तोवर त्यांना काही गोष्टी नाही बोलून दाखवावं लागत, असा विषय. त्यांनी ते आपल्या काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा नंबर कुठे ॲक्टिव्ह आहे ते पाहिलं. आता आपला पुणे नगर हे हा भाग वेगळा, अहिल्यानगर, तो नंबर ॲक्टिव्ह कुठं होता माहिती आहे का? डायरेक्ट ते नक्षलवादी असतात बघा, ते गडचिरोली जिल्ह्यात आणि आष्टी या ठिकाणी. तालुका आहे चांभुर्ली, डायरेक्ट गडचिरोली. सोमनाथ गारगे यांच्या मार्गदर्शनानुसार एक टीम गठीत केली. टीममध्ये स्वतः PI सागर डिकले, उपनिरीक्षक सुदाम काकडे, अंमलदार बनकर, दिगंबर कारखेले, अभिजित उरकल, आप्पासाहेब हिंगे आणि चालक आहेत मोहम्मद शेख, निळकंठ कारखेले, एवढ्या लोकांची टीम निघाली. कारण आपल्याला फक्त पोलिसाला आपण नावं ठेवतो, पण त्या पोलीस यंत्रणेत सुद्धा किती त्रास असतो, की ते जॉब कसा आहे हा. त्याच्यामुळे 40-42 वर्ष कुठल्याही पोलिसाचं वय खाल्लं ना, BP शुगरचा त्रास त्यांना होतो. त्यांच्यावर प्रचंड ताण असतो कामाचा, लक्षात घ्या. आणि मग अशा परिस्थितीत ही टीम इतक्या लांब निघाली. ते अंतर तुम्ही जर मॅपवर काढलं तर मरणाचं लांब असते. त्या ठिकाणी गेली, ज्या ठिकाणी तो नंबर ॲक्टिव्ह होता त्या गावात गेली. ह्या ठिकाणी पोलिसांना 2 गोष्टींचा, आपल्या महाराष्ट्र पोलिसांना सामना करावा लागला, नगर पोलिसांना. तो असा की प्रत्येकाचं भागाची, जिल्ह्याची भौगोलिक रचना वेगळी असते. तिकडं म्हणजे एकदम दुर्गम एरिया, शिवाय तो नक्षलवाद्यांचं आणि पोलिसांचं लय वाकडा असतं. त्यांच्या चकमकी होत्यात, आपण बातम्या ऐकतो. कधी गोळीबार होईल, कधी स्वतः अटॅक होईल सांगता येत नाही. अशा प्रकारे तो एरिया तसा. बरं, पोलीस म्हणलं, वर्दी बघितले की तिथालची लोक पळून जाणार, थांबतच नाही कोण जवळ, असा विषय. आष्टी गाव गाठलं, अगदी आरोपीच्या जवळ पोचले, पण त्यांनी एका कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यांच्या लक्षात आलं की हीच व्यक्ती आहे. जीव धोक्यात घालून ह्या टीमने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आणि हा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील उचलला भाऊ तिथं गाडी सकट, उचलून द्या. मग वाजत गाजत आणला. कुठे राहुल पाटील, काय भानगड, पोलीस उपनिरीक्षक का तुम्ही, असं तसं. तर तो तया पोलीस होता. त्या पोलीस उपनिरीक्षक किंवा राहुल पाटील हे सगळं बनावट नाव होतं. त्याने जे सांगितलं की माझं नाव चंदन दिगुराम सांगळे, राहणार आष्टी, तालुका चांभुर्ली आणि जिल्हा गडचिरोली. मी लोकांना घाबरून पोलिसाच्या भाषेत असं हे करून हे स्कॅमचा प्रकार ध्यानात ठेवा. आणि सर्वसाधारण माणसांनी आता आपल्या बरेच पोलीस अधिकारी तुम्हाला सांगतो त्या इन्स्टाला वगैरे सांगतात, ते लक्षात घ्या. तुमच्या बँकेचे डिटेल्स कोणाला देऊ नका. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम चालू आहेत. हे स्कॅम काय आहेत पाठीमागं, पण पोलीस प्रशासनाला आपण एक सहकार्य केलं तर सहकार्य आपलं कर्तव्यच आहे. ते रात्रीचे जे प्रवास करतात कारवाले, त्यांना मोबाईल ठेवायचा साईटला आणि त्याला साईटनं कॉल करायचा. त्याचं लाईट लागते मग कॉल केली की, नाही का. आणि मग येणाऱ्याला वाटतं आईला कोणाचा तरी मोबाईल पडला काही नाही. तो थांबला ना की लगेच गप्पा ती चुरटीत गोळा होणार, त्याला हानमार करणार. लेडीज असतं गाडीत, काय लाख लपडी. प्रलोभनाला बळी पडू नका, ही यंत्रणेचं सांगणं आहे. दुसरी गोष्ट अशी की हा लोकांना अशा प्रकारे फसवायचा. बँकेचे डिटेल्स कोणाला देऊ नका. बँक कोणाला डिटेल्स मागत नाही. तसा प्रकारचा फोन आला ना, प्रत्यक्ष बँकेत चौकशी करायची, पण कोणाला आपले डिटेल्स द्यायचे नाही तर अकाउंट खाली झालंच समजा. लोकांनी सावध आणि सतर्क राहिलं पाहिजे. ही लबाडाची दुनिया आता ध्यानात ठेवा. बिगर कष्ट करता ही, आणि त्यासाठी आपलं पोलीस दल, पोलीस यंत्रणा सक्षम आहे. यांना तुम्ही सहकार्य करा. दुसरी गोष्ट, ह्या आरोपीला चंदन सांगळेला रितसर अटक करून, आता कसं असतं, न्यायालयात दाखल केलं ना त्यांना आरोपीला,
की 4 दिवस 5 दिवस 6 दिवस एक न्यायालयीन प्रोसेस असती, त्याची कोठडी मिळते, पोलीस कोठडी. पोलीस कोठडीचा अर्थ असतो की अजून त्या व्यक्तीने किती किती लोकांना फसवलंय, काय फसवलंय, ते रक्कम काय हस्तगत होते का, ती रक्कम त्या लोकांच्यापर्यंत जाऊ शकते का, असा एक कायदेशीर भाग असतो. पण पोलीस बनावट पोलीस अधिकारी आहे असं दाखवून तुम्हाला जर कोणी हे केलं ना, अजिबात कोणालाही प्रतिसाद द्यायचा नाही. सरळ गावचे पोलीस पाटील असते किंवा लोकल पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी सांगायचं, साहेब हे असं असं मला फोन येते, त्यामध्ये अटक करीन आणि पैसे पाठवा किंवा काय, तू हे बघा बरं खरं काय. पोलिसांना या गोष्टीची माहिती आहे, ते सायबरकडे त्याची नोंद त्या नंबरची वगैरे घेतात, ही लक्षात घ्या. परस्पर घाबरून जायचं नाही आणि कुठलाही चुकीचा निर्णय घेऊन आपल्या लेकरा बाळासाठी कमावलेले 4 पैसे ही अजिबात वायाला घालवायचं नाही. किंवा सोमनाथ गारगेंचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांनी पाठीमागच्या 4 दिवसात अजून एक विषय हाताळला की त्यांच्या स्वतः डिपार्टमेंटमधले एक पोलीस PI होते, त्यांच्या एरियामध्ये भरपूर गुन्हे हे त्यांना ज्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यांचं पालन करण्यात कसूर दाखवली, असा त्यांच्यावर ठपका ठेवून डायरेक्ट सेवेतून त्यांना निलंबित केले आत्ता 4 दिवसापूर्वी. म्हणजे कडक अधिकारी, सिंगम स्टाईल ही गरज आहे काळाची. आणि पोलिसांच्या बद्दल असलेली भीती सर्वसामान्यांनी, माझं एक मत आहे, काढून टाका. कारण आपले रक्षक आहेत ते, आणि पोलिसांना बऱ्याच गोष्टीमध्ये सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टीचा गुन्ह्याची उकल करताना माहीत नसतं, पण लोक म्हणतात नको बा अडकायला, नको बा, असं काही नाही. अशा प्रकारचे जर अधिकारी असतील वर, तर तुम्हाला तुमची माहिती, नाव गोपनीय ठेवतात. तुम्ही कुठल्याही काही गैरविषय असन किंवा मोठा गुन्ह्याचा विषय असन तर पोलीस प्रशासनाला आवर्जून सहकार्य करावा, ही माझी नम्र विनंती तुम्हाला. रामकृष्ण हरी माऊली.